Welcome back, little champs, to the family of Success Science Academy. I hope you are all happy. And you people, you guys, you kids, you champions are not just the part, but the heart of our family of Success Science Academy. We are learning physics with fun. This is very simple way to fall in love with physics. Everybody is aware of that. And into our chapter rotational dynamics, we are learning applications of uniform circular motion. Beta applications मध्ये the very first application we did was bending of cyclist. Bending of cyclist. Sir, why are you writing bending of cyclist? It is not there in our textbook. Beta, in so many sums, in almost 80 sums, 80% sums in the competitive exams, I saw the term bending of cyclist, bending of rider, bending of vehicle, right? That bending word I liked very much. सो बेटा बेंडिंग ऑफ द सायकलिस्ट साठी आपण पाहिलं की tan theta is v square upon rg. So was the first application. After that we learned the maximum safety speed. We learned the maximum safety speed along curved horizontal road. Along रस्ता कर्ड होता आणि बेटा हॉरिझॉन्टल शब्द वापरलाय आपण मॅक्झिमम सेफ्टी स्पीड अलॉंग कर्ड हॉरिझॉन्टल राईट. नीट लक्षात ठेवा फॉर्म्युले पाठ तर झालेच पाहिजे बट नुसता रट्टा नाही मारायचा. अलॉंग द कर्ड हॉरिझॉन्टल रोड तर काय फॉर्म्युला होता हा व्ही मॅक्झिमम वॉज अंडर रूट म्यू एस आर जी. मग काय माहिती पाहिजे मला जो रस्ता आणि टायर आहे यांच्यामधला कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन माहित पाहिजे. रस्ता आणि टायर यांच्यातला म्यू एस माहित पाहिजे. जो कर्व आर्क मारलाय किंवा जो सर्कम्फरन्स आहे त्याचा रेडियस माहित पाहिजे. छोटू जी तर आपल्याला माहितीचे 10 आहे. आफ्टर दॅट we did our third derivation was मौत का कुआ. So over there the minimum safety speed काय पाहिलं बेटा आपण minimum safety speed in wall of death किंवा well of death. वेल म्हणजे विहीर किंवा वॉल भिंत ऑफ डेथ मौत का कुआ. तर त्यामध्ये व्हॉट वॉज मिनिमम सेफ्टी स्पीड बेटा व्ही मिनिमम वॉज अंडर रूट rg upon mu s. rg upon mu s. So these are the 3 applications we are done. Screenshot घ्या. Today we will learn our 4th application. Okay. Beta, we are having the banking. Okay. Banking मध्ये 2 cases we have to discuss. All right. Kindly wait. I'm searching. Please mics mute करा. Mics mute करा. Okay. इकडनं करतो. And please concentrate. We are moving ahead with the next term like 4th application into applications of UCM. आता खऱ्या अर्थाने once again you have to take a feel differently की जो करंजीचा घाट आहे तुमच्या सगळ्यांचा आवडता फेमस तुम्हाला माहिती आहे आणि नुसता करंजीचा घाटच नाही स्पेशली करंजीचा घाट एक्झाम्पल मी कशासाठी दिलं तर बेटा रिझन बिहाइंड दॅट इज वी मस्ट अंडरस्टँड की वाय दिस रोड्स आर कर्ड. बघ मी मग हॉरिझॉन्टल कॅलेंडर गेली होती ना. नाउ वी आर मुव्हिंग विथ व्हॉट इज व्हर्टिकल ऍक्च्युअली अँगल मेड विथ व्हर्टिकल. आठवते का बेंडिंग ऑफ सायक्लिस्ट मध्ये अँगल विथ व्हर्टिकल घेतला होता आपण. आता लक्ष द्या इथे मला बँकिंग वाले टर्म्स एकदा शिकायच्यात. बँकिंग ऑफ रोड. बँकिंग ऑफ रोड. नाउ व्हॉट इज बँकिंग ऑफ रोड. सपोज हॉरिझॉन्टल कर्व रोड जो आपण डेरिव्हेशन घेतलं होतं आपण हा जो असा कर्व रोड आहे ठीक आहे ना आणि हा जो कर्व आहे
याला जर का आपण असा कम्प्लीट केला बरं का, लेट्स इमॅजिन की जो टर्न आहे आपण नाही का व्हेकल ड्रॉ केलं होतं लाईक दिस. सो व्हेकल ह्या रस्त्याला टर्न मारते. आय ट्राय टू ड्रॉ अ 3D डायग्राम. ओके बेटा, हे आपलं व्हेकल आहे. अँड दिस व्हेकल वॉज मेकिंग अ टर्न, or vehicle chick was making a turn. So this was curved horizontal road. But हाच रस्ता जर का आता असा आहे ना, हे बघ लक्ष दे, हा रस्ता असा आहे आणि आपली गाडी चालली आहे. गेटिंग ओके. बट हाच रस्ता घाटातला असेल बरं का, लक्ष दे, हाच रस्ता घाटातला असेल तर करंटली दिस वॉज लाईक हॉरिजेंटल. आता माझी गाडी घाटामध्ये ऍट अन अँगल थीटा इन्क्लाइन झाली आहे. किंवा तुम्ही रेसिंग ट्रॅक्स पाहिले असतील नाही का, रेसिंग कार्स पाहिल्यात तुम्ही, रेसिंग बाईक्स पाहिल्यात, सगळ्यांनी हे ऑब्झर्व केलं असेल की त्याचे उचललेले असतात. गेटिंग, त्याचे उचललेले असतात बघा, ऍट अन अँगल थीटा इन दिस वे. गेटिंग, म्हणजे तो जो रस्ता आहे तो असा ऍट अन अँगल थीटा उचललेला असतो. आलं लक्षात? सो आपली जी गाडी आहे लाईक धिस, ठीक आहे, ही जी व्हेकल आहे इट हॅज लिफ्टेड अप ऍट अन अँगल थीटा. आणि आता गाडी अशी तिरकी होऊन चालेल. असा रस्ता होता ना, आता गाडी छिक अशी तिरकी होऊन चालेल. सगळ्यांना फील आलाय का हा? येस ऑर नो मला सांगा. रायडर्स किंवा रेसिंग ट्रॅक्स किंवा करंजीचा घाट, गाडी अशी तिरकी होऊन चालते. फटाफट बोला, येस ऑर नो. Has everybody got the feel of it? This is very important for me to understand that whether you guys have understood or not. Come on. प्रत्येकाला फील आलाय का नाही आला? हॉरिझॉन्टल कर्व रोडला गाडी अशी चालते, तर रेसिंग ट्रॅक्स वाल्या गाड्या अशा तिरक्या होऊन चालतात. हा, मग आता गाडी तिरकी झाली मग त्यांना बेंड पण कमी व्हावं लागतं. रस्ता सरळ असेल तर खूप जादा बेंड व्हावं लागतं, है की नाही? सो बेटा, व्हॉट इज बँकिंग? दिस इज नथिंग बट द कॉन्सेप्ट ऑफ बँकिंग. The horizontal road which has been lifted up at an angle theta with a vertical height h. ठीक है ना, this is the height h and the load has been lifted up. ही radius arc imaginary. झालं? आता बेटा बँकिंग ऑफ रोड मध्ये ना we have to understand without friction and with friction, negligible friction. So I'm doing first derivation without friction and other two cases will be with friction. लेट्स अंडरस्टँड अँड इमॅजिन बेटा की माझी गाडी आता तिरकी होऊन चालली आहे. पहिले हॉरिझॉन्टली अशी चालली होती, हे बघ, मेकिंग द गोल टर्न बरं का, हॉरिझॉन्टली. आता माझी गाडी अशी चालली आहे, राईट. फरक कळाला सगळ्यांना? अशी आणि आता छिक तिरकी 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 तिरकी. बेटा गाडी तिरकी झाल्याच्या नंतर इट इज व्हेरी ऑब्वियस की नॉर्मल रिॲक्शन तिरकी होणार, राईट. मग बघ, पुन्हा एकदा एक छोटीशी व्यवस्थित डायग्राम काढण्याचा प्रयत्न करतो. आता बघ, गाडी उचलली गेली, हा जो रस्ता आहे, हा जो रस्ता आहे, इट हॅज बीन बँक्ड नाही का, बँक रोड आहे हा, बँकिंग ऑफ रोड विदाउट फ्रिक्शन, बँक रोड आहे. आता आपली गाडी उचलली गेली आहे ऍट अन अँगल थीटा. ठीक आहे, आपली गाडी ऍट अन अँगल थीटा उचलली गेली आहे. मग आता गाडी तिरकी झाल्यामुळं नॉर्मल रिॲक्शन ऑब्विसली तिरकी झाली, कारण की सरफेस तिरका झाला. काल मी तुम्हाला नॉर्मल रिॲक्शन सांगितलं, कॉन्टॅक्ट फोर्स आहे ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस. सो परपेंडिक्युलर सरफेस लाईक सरफेस हा असा हॉरिझॉन्टल आहे, नॉर्मल रिॲक्शन व्हर्टिकल आहे. सरफेस असा झाला म्हणजे व्हर्टिकल झाला, नॉर्मल रिॲक्शन हॉरिझॉन्टल होईल. आणि आता ह्या केसमध्ये काय झालं, सरफेस तिरका झाला, नॉर्मल रिॲक्शन तिरकी होईल, बट सरफेसला ऑलवेज परपेंडिक्युलर, सरफेसला ऑलवेज परपेंडिक्युलर. सो दिस इज अबाउट नॉर्मल रिॲक्शन. बर, माझ्या गाडीवरती ऍक्ट होणारा दुसरा फोर्स काय बेटा, तिचं सेल्फ वेट, स्वतःच वेट म्हणजे बस, हे दोन तर फोर्स आहे, अजून कुठे काय, अजून कुठे काय. मग आता गाडीला तर वळायचंय, मग गोल फिरण्यासाठी सेंट्रिपिटल तर गरजेचं आहे. तो कोण देईल? वेट तर एकदम जिद्दी आहे, ते काही लवकर रिझॉल्व्ह होणार नाही. मग नॉर्मल रिॲक्शन कमीपणा घेईल, ती म्हणाल मेरे पास मेरे करण अर्जुन है, ऐसी मुश्किल हालातों में
मेरे करण अर्जुन आएंगे. So this normal reaction will get resolved into two components. मग ऑब्विस आहे ना, चिक अँड चिक ते दोन काम करतील. एक जण फिरवण्याचं काम करेल, एक जण सेंट्रिपिटल देईल आणि दुसरा वेटला बॅलन्स करेल. गेटिंग? सो ते दोन करण अर्जुन असतील. नाऊ करंटली बेटा विदाउट फ्रिक्शन, इथे आपण फ्रिक्शन कन्सिडर केलं नाही. पुढच्या केसमध्ये मला फ्रिक्शन कन्सिडर करायचं. इट्स व्हेरी ऑब्विस. एक्झाम मध्ये फ्रिक्शन नाही आलं, व्हेरी हॅपी. फ्रिक्शन आलं तर अप्पर लोअर दोन डेरिव्हेशन आपण करू. सो बेटा व्हेकल is banked at angle theta with horizontal. हे horizontal vertical प्लीज व्यवस्थित समजून घ्या बरं का बेटा. पहिले हॉरिझॉन्टल कर्व रोड होता, दॅट थीटा वॉज 0. ठीक, आता रस्ता उचलला गेला ऍट एन अँगल थीटा, राईट. सो व्हेकल इज banked at an angle theta with horizontal. So प्यारे बच्चों, the forces acting on vehicle, माझ्या गाडीवरती, which are the forces acting? So beta, very first is weight, self weight, which is always downwards. So I will write weight, स्वतःच तिचं weight, अर्थात दुसऱ्या कोणाच नाहीये. weight of vehicle. अच्छा, कुठे आहे हे सर? ह्या अख्ख्या फिजिक्स मध्ये डाऊनवर्ड्स आहे, यात काही कन्फ्युजनच नाही, एकदम रिलॅक्स. अच्छा, वर्टिकली डाउनवर्ड्स. Okay, Guruji. What about the second force that is acting on my vehicle? Is nothing but that normal reaction. तिरकी. पहिले असा रस्ता होता, आता छिक तिरकी झाली, राईट. सो सरफेस तिरका, सरफेसला ती नॉर्मल रिॲक्शन, परपेंडिक्युलर फील आला, तरी पण देणं माझं काम आहे. परत हे बघ, रस्ता असा, नॉर्मल रिॲक्शन अशी. ठीक आहे, रस्ता असा, नॉर्मल रिॲक्शन अशी. रस्ता तिरका झाला, नॉर्मल रिॲक्शन तिरकी. हेडिंग normal reaction tirki, but always perpendicular to surface. Try to understand, right? So beta, second is normal reaction. Acha, weight is mg. Normal reaction n. So beta, normal reaction has got resolved into two components. Okay, normal reaction n is resolved into two components. दोन करण अर्जुन. संपूर्ण फिजिक्स मध्ये एक वेक्टर किती कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह होऊ शकतो? खूप. पण हाऊ मेनी वेक्टर्स डू वी गेट from one vector in resolution? Only two. Why do we need only two? Because they are like Karan and Arjun, horizontal and vertical. अख्खा फिजिक्स आहे ना, आपण हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल अशा पद्धतीने शिकतो. सो वाय हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल? तर बेटा सर्क्युलर मोशन हा जो टॉपिक आहे, 2D आहे, 2D, टू डायमेन्शनल आहे. सध्या बघ ना, तुमच्या कॅमेरा समोर मी फिरतोय बरं का, माझी ही जी मोशन आहे बरं का, तुमच्या मोबाईल मध्ये कॅमेरा आहे आणि मी हे जे काही नाचतोय, बिचतोय, बोलतोय, गातोय, सगळ्या गोष्टी बेटा, माझी मोशन 2D आहे का 3D? आधी मला ते सांगा, पटकन रिप्लाय करा. मी हात हलवतोय, बोलतोय, मुवमेंट करतोय, ही जी माझी मोशन आहे 2D का 3D? साहिल इज सेइंग सर इट इज 2D. पटकन बोला. कल्याण इज ऑल्सो सेइंग सर इट इज 2D. सो अच्छा, ऍब्सोल्युटली फाईन. सो सगळ्यांना डायमेन्शन्स क्लिअर आहे. चिक अँड चिक, हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल. हा, मी किती नाचलो तरी तुमच्या कॅमेऱ्यामध्ये मी 2D मध्ये बसणार आहे. सो ऑनलाईन लेक्चर इज 2D and offline lecture is 3D, because over there you people need 3 dimensions to study. So beta, circular motion is also 2D. And that's why everywhere in physics we need two components. So beta, यातला फर्स्ट आहे बघा, आता मी इथे डायग्राम मध्ये दाखवतो. सो बेटा, व्हॉट अबाउट द फर्स्ट कंपोनंट? चिक 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 चिक. आता नीट लक्ष द्या बेटा, नीट लक्ष दे. सो यनचा एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल. बघा, आता हा अँगल थीटा आहे, नीट लक्ष दे माझ्याकडे.
हा अँगल थीटा आहे. मी FBD फ्री बॉडी डायग्राम नीट लक्ष दे, फ्री बॉडी डायग्राम दाखवतो. ठीक, इथं खाली दाखवते बघ, इथून बेटा नॉर्मल रिॲक्शन तिरकी आहे एन, बरं का. मग आता त्याची दोन पिलं आली, हा एक आणि हा एक. विषय थीटाचा आहे, मी म्हणून सेपरेट डायग्राम काढतोय. हे बघ बेटा, हा सरफेस आहे माझा, बरं का. अँगल मेड इज थीटा, कम ऑन, अँगल मेड इज थीटा. आणि वेट इज व्हर्टिकली डाउनवर्ड्स, वेट फोर्स बघ, यू कैन सी इज वर्टिकली डाउनवर्ड्स. सो प्यारे बच्चों, इफ दिस इज थीटा देन दिस इज थीटा, झेड. अरे सो नो, अरे झेड बनला ना, अँगल बिटवीन टू पॅरल लाइन्स, गेटिंग. थीटा, हा थीटा तर हा थीटा, गेटिंग. मग आता बेटा हा थीटा, तर नॉर्मल रिएक्शन नीट लक्ष द्या, नॉर्मल रिएक्शन चिक इज परपेंडिकुलर टू सरफेस, कम ऑन, नॉर्मल रिएक्शन इज परपेंडिकुलर टू सरफेस. सो बेटा हा अँगल 90 आहे, कम ऑन, नॉर्मल रिएक्शन आणि हा सरफेस आहे ना, हा सरफेस आहे ना बेटा, ठीक आहे. सरफेस ना तिरका, सरफेसला नॉर्मल रिएक्शन परपेंडिकुलर. आता परपेंडिकुलर तर हा अँगल 90, त्यातला हा थीटा, तर उरलेला किती, 90 मायनस थीटा, कम ऑन, हा 90 मायनस, सर मी इथे लिहितो 90 मायनस थीटा. मग आता बघा, हा 90 मायनस थीटा, हा किती, छिक छिक, हा 90 आहे ना, डॉटेड वाला 90, 90 मधला हा 90 मायनस थीटा, तर दिस इज थीटा. क्लिअर आहे, एकदम क्रिस्टल क्लिअर आहे, नो एनी कन्फ्युजन, एकदम रिलॅक्स ना. सरफेस थीटा, अल्टरनेट अँगल थीटा केला, उरलेला 90 मायनस थीटा आणि हा थीटा, डन. सो बेटा नॉर्मल रिएक्शन, अँगल मेड विथ वर्टिकल इज थीटा, कम ऑन, वन्स अगेन बेंडिंग ऑफ सायक्लिस्ट, काहीच नवीन नाही, बेंडिंग ऑफ सायक्लिस्ट काहीच नवीन नाही आहे. सो अँगल विथ वर्टिकल इज थीटा. मग यांचा चिटकलेला कंपोनंट ऍडजस्टंट वाला बघ ना, कॉस थीटा गुणिले एन, संपलं. अरे माझी ट्रिक लक्षात ठेवा रे, एकदम गरीब आणि एकदम भारी आहे. बघणार आहो यांना रिझॉल्व करायचं, अँगल विथ वर्टिकल माहितीये, झालं. जो ऍडजस्टंट आहे चिटकलेला, चिटकलेला. अच्छा सर हा का नाही यार, चालताना राव, हा पण चालताना, फक्त 90 मायनस करावं लागेल मला, ते नको, मला वर्टिकल पाहिजे, सोपं आहे. झालं, कॉस, मग त्याला कोणी कोणाचं एन, एन कॉस थिटा झालं. आणि हा काय, एन साइन थिटा, डन, एन साइन थिटा. सो ही रिझॉल्व्ह झाली, तिची दोन पिल्लं, करण आणि अर्जुन, हा करण आणि हा अर्जुन, ठीक आहे. सो त्यांचा रोल काय बेटा, पहिला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल बोलतो मी, बोलतो की चलो हा हॉरिझॉन्टल, हॉरिझॉन्टल, हॉरिझॉन्टल एन साइन थिटा, हॉरिझॉन्टल वाला कोण आहे बेटा, एन साइन थिटा. काय काम आहे याचं, व्हेरी इम्पॉर्टंट रोल बेटा. हा जो एन साइन थिटा आहे ना, छिक 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 छिक, मी काय बोलतो माहिती का, इमॅजिनरी सी इज द सेंटर, कम ऑन, हे जरा आवर्त घेतो, जरा बारीक लेटर मध्ये लिहितो, विथ हॉरिझॉन्टल. बेटा सी इज द सेंटर, हा जो कर्व आहे, हा एक गोल बनेल ना, तर सी इज द सेंटर. आणि एनचा बेटा हा एन कॉस थिटा आहे, आता सगळ्यांना क्लिअर झालं, बिकॉज दिस अँगल इज थिटा. आणि इथे बघ एन साइन थिटा, हेच मी वरती आणि खाली, ही फ्री बॉडी डायग्राम म्हणतात त्याला. फ्री बॉडी म्हणजे काय, बॉडी फ्री करायची, फक्त एक पॉइंट मास घ्यायचं आणि ऑब्जेक्ट वरती ऍक्ट होणारे सगळे फोर्सेस दाखवायचे, त्याला फ्री बॉडी डायग्राम म्हणतात. कॉन्सेप्ट ऑफ 11, छोटीशी कॉन्सेप्ट आहे. फ्री बॉडी डायग्राम काढताना काय करायचं, ऑब्जेक्ट ऍज अ पॉइंट मास आणि त्याच्यावरती ऍक्ट होणारे फोर्स दाखवायचे. तो कोणावरती ऍक्ट होतोय हे नाही दाखवायचं, झालं. अच्छा बघा आता, एन चे एन साइन थिटा आणि एन कॉस थिटा प्रॉपर फिल आला, तर बेटा एन साइन थिटा इज टुवर्ड्स सेंटर, तो सेंट्री पेडल देण्याचं काम करतोय. हे जे कर्ण अर्जुन आहे ना, हे दोन चिक अँड चिक, व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल, तर व्हर्टिकल वाला व्हर्टिकली डाऊनवर्ड्स वेट वाला बॅलन्स करेल, आणि हॉरिझॉन्टल वाला विल प्रोव्हाइड सेंट्रीपिटल. म्हणजेच पुन्हा एकदा टर्न मारला तर धक्का तुम्हाला आउटवर्ड्स भेटेल. सो सेंट्रीफ्युगल फोर्स विल बी आउटवर्ड्स, कम ऑन, मी दाखवतो, हे बघ बेटा, सेंट्रीफ्युगल फोर्स विल बी आउटवर्ड्स, तो कायम आउटवर्ड आहे. मग तुम्ही गाडीत बसले की धक्का बाहेर भेटणार का नाही, येस सर. सो जेवढा सेंट्रीपिडल तेवढा सेंट्रीफ्युगल, जेवढा सेंट्रीपिडल तेवढा सेंट्रीफ्युगल. सो हा सेंट्रीपिटल कोण आहे बघ ना, एन साइन थिटा इज गिव्हिंग सेंट्रीपिटल. सो जेवढा एन साइन थिटा तेवढाच एफ सी एफ, कळतंय का. अच्छा, सो हॉरिझॉन्टल वाला एन साइन थिटा,
हॉरिझॉन्टल वाला n साइन थिटा. मी काय लिहू बेटा, इट प्रोव्हाइड्स सेंट्रीपेटल. त्याचं काम काय, सेंट्रीपेटल फोर्स देणे, कारण गोल वळायचं ना, गोल वळायचे. सो वळण्यासाठी तो देईल सेंट्रीपेडल फोर्स, सेंट्रीपेडल फोर्स. ओके. आणि बरं, मग देअरफोर मी असं लिहू का इथेच, n साइन थिटा इज इक्वल टू सेंट्रीपेडल देतोय, सो आय विल राईट mv² बाय r विदाउट वेस्टिंग द टाइम. बेटा याच्यामध्ये सेकंड आहे व्हर्टिकल वाला, बघ ना त्याचा, तो n cos थिटा. आय विल राईट व्हर्टिकल कोण n cos थिटा, व्हर्टिकल कंपोनंट n cos थिटा. बरं हा काय करील, बॅलन्सेस वेट. तो कुणाला बॅलन्स करील, वेटला. मग देअरफोर मी असं लिहू का, n cos थिटा mg. झालं. दिस इज माय फर्स्ट, दिस इज माय सेकंड. सो बेटा 1/2 केलं, chick and chick, n will cancel, m and m will cancel, and I can directly write tan theta is v² upon rg, done with the derivation. Equation number 1 divided by equation number 2, I will get same as like bending of vehicle, v² upon rg. आणि जर का तुला मिनिमम स्पीड विचारला, ऑप्टिमम स्पीड विचारला वन्स अगेन, तर v इज अंडर रूट rg tan थिटा, काहीच चेंज नाही. ओके, मी ते तुम्हाला आधीच सांगितलं होतं. सो स्क्रीनशॉट घेऊन फटाफट सगळ्यांनी टाईप करा, वेदर यू हॅव अंडरस्टूड ऑर नॉट, ते पण विथ फील. बोलो, आय वॉन्ट रिप्लाय फ्रॉम एव्हरीवन. एकदम क्रिस्टल क्लिअर झालंय का, कसलाही डाऊट नसला पाहिजे यामध्ये, आणि असेल तर स्पीकर ऑन, माईक अनम्यूट करून बोला. रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये, एकालाही एकही डाऊट नसायला पाहिजे, एवढं क्लिअर कट ते समजलं पाहिजे. जर चुकून एखादा डाऊट पडत असेल तर यू आर ओपन टू आस्क. बर, डाऊट नाहीये असं कन्सिडर करून मी पुढे जातो आता. बरं, डिरेक्शन लक्षात कसं ठेवायचं, इट्स व्हेरी सिम्पल. बघ, काही राडा नाही येतात. व्हेकल इज बँक्ड ऍट अन अँगल थिटा. अच्छा, मग आता काय करायचं, फक्त व्हेकल तिरक आहे, चिक. मग नॉर्मलायझेशन तिरकी झाले, मग तिचे दोन पिल्ल आले, करण आणि अर्जुन. करण इज हॉरिझॉन्टल, अर्जुन इज व्हर्टिकल. हॉरिझॉन्टल वाला काय करील, एफसीपी देईल, फर्स्ट कंडिशन. व्हर्टिकल वाला काय करील, वेटला बॅलन्स करील खालच्या, संपलं. 1/2 केलं, डन विथ द डेरिव्हेशन. सो फिजिक्स मध्ये डेरिव्हेशन करायचं खूप सोपं आहे. हा, महत्वाचं काय की त्याला अप्लाय करायचं चांगल्या चांगल्या लेवलच्या सम्स मध्ये. तर बँकिंग ऑफ रोड्स मध्ये वी आर डन विदाउट फ्रिक्शन. ओके, नाव वी आर इंटरेस्टेड इन विथ फ्रिक्शन. हा, आता फ्रिक्शनला मला कन्सिडर करायचंय. ठीक आहे, आय विल ड्रॉ अ डायग्राम वन्स अगेन. बुक मध्ये डायग्राम अशा पद्धतीची आहे. मोर दॅन 70 to 80% स्टुडंट्स गेट फेल इन अंडरस्टँडिंग द डायग्राम. बऱ्याच जणांना असं वाटतं सर फेस तिरकी गाडी तिकडे चालली, तिकडे नाही चालली, गाडी राईट तशी चालली आहे जसं मी सांगतोय. हा सर, आपली गाडी आपण सांगणार तशीच चालणार. बेटा गाडी परत एकदा सांगतो, रस्ता हॉरिझॉन्टल असा असतो, ठीक. आता असा झाला इन्क्लाइन, तिरका, ठीक. सो बेटा बँकिंग ऑफ रोड्स मध्ये, बँकिंग ऑफ रोड मध्ये विथ फ्रिक्शन, विथ फ्रिक्शन. सो बेटा बँकिंग ऑफ रोडला काय कर, मला असं वाटतं आपण याला चौथा आकडा टाक, बरं का, चौथा आकडा. आणि त्यातला सेकंड घेऊया आपण विथ फ्रिक्शन. झालं, ऍप्लिकेशनच आहे ना, चौथा म्हणा त्याला, चौथा म्हणा. विथआउट फ्रिक्शन, आता विथ फ्रिक्शन. आता विथ फ्रिक्शन नीट लक्ष द्या. आता फ्रिक्शन पिक्चर मध्ये आलं, सगळ्यांना माहिती आहे फ्रिक्शन इज अपोजिट टू द मोशन. मोशन वर तर फ्रिक्शन खाली. घसरगुंडी घसरता तुम्ही, खाली घसरता, तर फ्रिक्शन वरती असतं बट ते कमी असतं. हा, ज्यादा असेल ते किती गडबड होईल, यू कॅन अंडरस्टँड. गुळगुळीत सरफेस आहे ना, फ्रिक्शन फार कमी आहे. फ्रिक्शन इज अपोजिट टू द मोशन, फ्रिक्शन इज अपोजिट टू द मोशन. आता हे काय सगळं दिलंय मी. आता एक समजा
आता मगाशी जो रस्ता होता सिमिलरली रस्ता असा तिरका आहे उचलला गेलाय ऍट अन अँगल ऑफ थिटा. ओके, हा रस्ता आहे ऍट अन अँगल थिटा. बेटा लक्ष दे की ही माझी गाडी आहे. ओके, ही गाडीची 3 चाकं, चौथं तिकडे पलीकडे. व्हेरी गुड डायग्राम सर. आता लक्ष दे बेटा, पिक्चर मध्ये फ्रिक्शन आलं, गाडी बोलतीये दिस वे, राईट. आता बघा वन्स अगेन नॉर्मल रिएक्शन विल बी तिरकी, नॉर्मल रिएक्शन विल बी तिरकी, कारण की सरफेस इनक्लाइंड, नो इशू. ते डेरिवेशन आहे, टेन्शन नाही घ्यायचं. आता बघा मी इथे दाखवतो, चेक 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 चेक, व्हेकल तर टर्न मारणार आहे. सो समवेअर हिअर आय एम हॅव्हिंग सेंटर सी, राईट, सेंटर सी, बरं का, इमॅजिनरी सेंटर सी. मग आता नॉर्मल रिॲक्शन, बरं सगळ्यात पहिला फोर्स चलो कोणता बेटा, वेट आहे की नाही, मगाच्या सारखाच काही बदल नाही, वेट. बरं नॉर्मल रिॲक्शन रिझॉल्व्ह होणार 2 कंपोनंट्स मध्ये, यु नो. आता हा एन कॉस थिटा आणि हा एन साइन थिटा. डन. इम्पॉर्टंट काय बेटा याच्यामध्ये, इथं मागचीच डायग्राम आहे, इम्पॉर्टंट फ्रिक्शन आहे. सो मी फ्री बॉडी डायग्राम दाखवतो, FBD. ऑब्जेक्ट ऍज अ पॉइंट मास घेतला, ओके सर, नीट लक्ष द्या बेटा. ऑब्जेक्ट ऍज पॉइंट मास घेतला, येस सर. ऑब्जेक्टचं वेट कुठे आहे सर, mg, ऍक्टिंग डाऊनवर्ड्स. बेटा हा सरफेस आहे, बघ बेटा दिस इज आवर सरफेस इनक्लाइन टू हॉरिझॉन्टल. बर नॉर्मल रिएक्शन तिरकी, तिचा हा वाला कंपोनंट एन कॉस थिटा, बघ ना, हा एन कॉस थिटा, हा वाला एन साइन थिटा. क्लिअर आहे बेटा. हा थिटा ऑब्वियस वन्स अगेन, हा थिटा हे मी तुला मगाशी सांगितलं, नॉर्मल रिएक्शन सरफेसला 90, सो हा 90 मायनस थिटा, अँड दॅट्स वाय हा थिटा. आय डोंट थिंक ॲज इफ इट इज एनी कन्फ्युजन. हा 12 महिने कन्फ्युज नाही व्हायचं, व्हिडिओ तर आहेच. बघ ना नॉर्मल रिएक्शन सरफेसला, ते मधला 90 मायनस थिटा दाखवलं ना, जरा विचित्र वाटत. थिटा थिटा ठीक आहे, चल मगाशी करून दिलं. सगळं जुनच आहे, नवीन काय गुरुजी, नवीन थिंग इज की बेटा हा सरफेस आहे, तर 2 प्रकारचं स्पीड लिमिट मला काढायचंय, अप्पर स्पीड लिमिट अँड लोअर स्पीड लिमिट. यातला अप्पर जरा ज्यादा इम्पॉर्टंट आहे, लोअरचं काही अडचण नाही, बघ लक्षात. विथ फ्रिक्शन मध्ये सुद्धा 2 गोष्टी आहेत बेटा. आय विल राईट छोटा ए, अप्पर स्पीड लिमिट, अप्पर स्पीड लिमिट. अप्पर म्हणजेच बेटा मॅक्झिमम, बरं का, मॅक्झिमम स्पीड लिमिट म्हणजे माझा स्पीड मॅक्सिमम आहे. नीट लक्ष द्या, गाडी तिरकी आहे, झुम गोल फिरतीये, बघ ना गाडी अशी फिरतीये, झुम. तुम्हाला माहिती त्या रेसिंग ट्रॅक वाल्या कार्स कसल्या जबरदस्त स्पीडने चालतात, झुम. उडण्याचा चान्स आहे बाहेर, गाडी अति स्पीड झाला तर गाडी बाहेर उडण्याचा चान्स आहे. सो बेटा स्पीड मॅक्झिमम आहे, सो अलॉंग द सरफेस कॅन आय से द मोशन विल बी लाईक ओव्हर हिअर अलॉंग द सरफेस. पण गाडी उडाली तर अलॉंग द सरफेस बाहेर उडणार ना, मग त्याच्या अपोजिट फ्रिक्शन आहे बेटा. तुला कळण्यासाठी दाखवतो, हे बघ असं FS फ्रिक्शनल फोर्स खाली, कारण की मोशन इकडं बघ, हे तुला फील होण्याकरता मी दिलं. जिकडे सरफेस मॅक्झिमम स्पीड असेल गाडी बाहेर उडली जाईल, गाडी बाहेर उडू नये म्हणून फ्रिक्शनल फोर्स विल बी अलॉंग द सरफेस अँड अपोजिट टू मोशन. कम ऑन, अलॉंग द सरफेस अँड अपोजिट टू मोशन, ठीक आहे, दिस वे. सो बेटा this will be over here, you'll will be your frictional force. Okay beta, this will be your frictional force, right. जशी ही नॉर्मल रिएक्शन होती है की नाही, तिची 2 पिल्ल आली, फ्रिक्शनल फोर्स पण म्हटला, मेरे पास भी मेरे करण अर्जुन है और मेरे करण अर्जुन भी आएंगे. मग आता याचे करण अर्जुन कोण असणार आहेत, वन्स अगेन हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल. मग बेटा बघ लक्ष दे, हा थिटा ऑब्वियस आहे. आता हा जो FS आहे इथून, याचा ऍडजस्टंट, हे बघ ऍडजस्टंट हॉरिझॉन्टल कॉस थिटा, त्याला कोणी म्हणायचं FS ने. सो याचा झाला FS
कॉस थिटा. मग ऑब्विस आहे खाली एफ एस साइन थिटा. मला प्लीज तुमच्यापैकी कोणी असं म्हणायला नकोय सर मला हे रिझोल्युशन कळत नाही, एकदम गरीब ट्रिक अख्ख्या 12 महिने अख्ख्या फिजिक्स मध्ये चांगल्या चांगल्या सगळ्या सम्स मध्ये ही खूप वेळ येत जाणार आहे. सो आय होप यू आर अंडरस्टँडिंग रेझोल्युशन. सिम्पल आहे. जो फोर्स सॉल्व्ह करायचा ऍडिसंट आणि अपोजिट दोन कंपोनंट घ्यायचे. ऍडिसंट वाला कॉस अपोजिट वाला साइन. संपलं. याचा बघ ऍडिसंट वाला चिक कॉस कॉस थिटा अपोजिट वाला साइन. याचा बघ हे बघ ऍडिसंट वाला चिक कॉस थिटा. त्यानेच गुणायचं एफ एस ने. झालं एफ एस कॉस थिटा एफ एस साइन थिटा. विषय संपला. डन विथ द फ्री बॉडी डायग्राम. दिस इज फॉर अप्पर. लोअर असतात काय झालं असतं, लोअर म्हणजे स्पीड कमी पडला तर गाडी खरकत खरकत खाली येण्याचा चान्स आहे ना. समजा गाडीचं इंजिन बंद पडलं तर गाडी खरकत खरकत खाली येईल ना अलॉंग द सरफेस. तर फ्रिक्शन वरती असतं. हे तुला घरी करायचंय होमवर्क कंपल्सरी. आणि जो होमवर्क करील त्यालाच उद्या मी लेक्चरला अलाउड करणार आहे. सो अप्पर बघ लक्षात घे. नुसतं तुला लोअरला डायरेक्शन चेंज करायची. आता लक्ष डायग्राम कळाली. नॉर्मल रिएक्शन चिक अँड चिक करण अँड अर्जुन एन साइन थिटा अँड एन कॉस. वन बाय वन आय विल राईट बरं का. आपले छोटा रोमन वगैरे गेले. आता मी असं म्हणू का कॅपिटल रोमन 1. फोर्सेस ऍक्टिंग. चला यातला फर्स्ट हा नोडोपदी बसला. चला पहिला पहिला फोर्स ऍक्टिंग आहे प्यारे बच्चों वेट ऑफ द व्हेकल. ओके वेट ऑफ व्हेकल काय असतं सर. एम जी. कुठे असतं सर अख्ख्या फिजिक्स मध्ये इट इज डाऊनवर्ड्स आहे की नाही. व्हर्टिकली बघ ना डायग्राम मध्ये व्हर्टिकली डाऊनवर्ड्स व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. अच्छा दुसरा फोर्स कोणता बेटा अजून तुमची आवडती नॉर्मल रिएक्शन द कॉन्टॅक्ट फोर्स. नॉर्मल रिएक्शन बेटा कसा आहे हे नॉर्मल रिएक्शन. तिरकी बिरकी नाही म्हणायचं त्याला. अरे एक्सेप्शन केसेस काहीतरी क्वेश्चन आहे. लेट मी रीड द क्वेश्चन. मी त्यामुळे तुम्हाला बोललो की तुम्ही माईक ऑन करत जा. अरे कुठे गेलं ते चार्ट सेक्शन. साहिल चला मला ते अनम्यूट करून बोला. चार्ट बघायलाच वेळ जाईल बराचसा. हा इफ देर इज एनी क्वेश्चन यू मे आस्क. नॉर्मल रिएक्शन या बेटा दिस नॉर्मल रिएक्शन. एक्सेप्शन केसेस कोणते ज्यात एमजी वरती असतो. हा क्वेश्चन भारी आहे हा. सर व्हेर इज एमजी. अख्ख्या फिजिक्स मध्ये एमजी इज डाऊनवर्ड्स. वरती बिरती नसतो एमजी. एमजी एक चॅप्टर आहे आपला ग्रॅव्हिटेशन क्लास 11th मधला. इट वॉज लाईक वेन एव्हर देर इज अर्थ वी हॅव टू शो इट टुवर्ड द सेंटर. तेवढा एक जर का चॅप्टर सोडला बाकी अख्ख्या फिजिक्स मध्ये वेट इज डाऊनवर्ड्स. गेटिंग. सो दिस इज द मॅटर ऑफ फ्रेम ऑफ द रेफरन्स. वन्स अगेन आय रिपीट. फक्त ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचे सम सोडताना ना दॅट वेट इज टुवर्ड द सेंटर. वेट आहे ना वेट पृथ्वी आपल्या सगळ्यांना कुठे खेचते टुवर्ड द सेंटर. समजा सेंटर आहे सो कुठून पण कुठे दाखवणार मी टुवर्ड द सेंटर. चिक 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 अलग लक्षात. सो इथं ती तिरकी झाली साईल. बाकी अख्ख्या फिजिक्स मध्ये वेट इज डाऊनवर्ड्स. चला पुढे जाऊया आपण. पुढे जाऊया आणि नॉर्मल रिएक्शन एन. चला वेट इज व्हर्टिकली डाऊनवर्ड्स नो इश्यू. अख्ख्या फिजिक्स मध्ये खाली असतं ठीक आहे सर. नॉर्मल रिएक्शन बेटा नॉर्मल रिएक्शन एन एन is resolved into two components. once again दोन कंपोनंट आहे बेटा तिचे. अच्छा त्यातला पहिला बेटा लेटेस्ट से एन साइन थिटा बर का. आय विल से हॉरिझॉन्टल वाला एन साइन थिटा. बर एन साइन थिटा त्याचं काय काम आहे. पटापट रिप्लाय करा सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये. प्रायव्हेटली करा मला म्हणजे ती इतरांना दिसायला नको यांचं. काय काम आहे त्या हॉरिझॉन्टल वाल्याचं. पटापट रिप्लाय करा मला. काय काम आहे हॉरिझॉन्टल वाल्याचं. काय रोल काय आहे.
रोल काय बेटा? अरे विसरून गेले का काय? अरे बाबा, एन साइन थिटाचा रोल काय? टुवर्ड द सेंटर टू प्रोव्हाइड एफसीपी, हॉरिझॉन्टल वाला एन साइन थिटा. त्याचं कर्तव्य काय? प्रोव्हाइड्स एफसीपी, सेंट्रिपेटल फोर्स देणे हे त्याचं परम कर्तव्य आहे. बर, व्हर्टिकल वाला, व्हर्टिकल वाला एन कॉस थिटा, मी याला छोटा 1 म्हणतो, याला छोटा 2 म्हणतो. 1 सेकंड, ठीक आहे ना? ठीक आहे, हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल. एन कॉस थिटा तो काय करतो? बॅलन्सेस वेट. झालं? अच्छा, चला थर्ड मेन फोर्स करा बरं रिप्लाय. अजून एक तिसरा कोणता आहे? बॉडीवरती एक वेट आहे, एक नॉर्मल रिएक्शन, एक तिसरा कोणता आहे पण का नाही? पहिली गोष्ट आहे का नाही, नसेल तर कोणता? जरा इंटरॅक्ट करा रे बाल मित्रांनो. वी हॅव टू बी लिटल ऍक्टिव्ह ना बेटा. तिसरा फोर्स कोणता इथे बॉडीवरती माझ्या? सेंट्रीफ्युगल. अरे बापरे, तुम्ही तर कन्फ्युजन तयार करायला लागले बेटा. देर इज नॉट सेंट्रीपेटल और सेंट्रीफ्युगल, फ्रिक्शनल फोर्स आहे बेटा. प्लीज कॉन्सन्ट्रेट अँड गेट द फील ऑफ दिस. बघणार आहो, हे बघ ना, आपल्या बॉडी गाडी जी काही आहे, नॉर्मल रिएक्शन तिरकी आहे. त्याच्यानंतर तिरकी म्हणजे ती सरफेसला परपेंडिक्युलर. तिरका शब्द चुकून येतो माझ्याकडनं. सरफेस तिरका झाला म्हणून नॉर्मल रिएक्शन त्याला परपेंडिक्युलर ही झालं नॉर्मल रिएक्शन. हे वेट आणि अजून एक आहे ना बेटा, फ्रिक्शन. बघ ना, फ्रिक्शन सरफेसच्या अपोजिट. फ्रिक्शन कारण की मोशन बाहेर आहे ना, बाहेर म्हणजे गाडी बाहेर अलॉंग द सरफेस स्पीड ज्यादा आहे तर बाहेर फेकली जाईल ना गाडी. तिला वाचवण्यासाठी फ्रिक्शनल फोर्स आहे. कोणता बेटा? फ्रिक्शनल फोर्स. सो थर्ड मेन फोर्स इज फ्रिक्शनल फोर्स. विच फोर्स बेटा? फ्रिक्शनल फोर्स. छोटा एफ, त्याला सफिक्स एस, स्टॅटिक फ्रिक्शन झालं. फ्रिक्शनल फोर्स. once again beta, that fs is resolved into two components, पुन्हा एकदा मेरे करण अर्जुन आएंगे, याचे करण अर्जुन आले. हॉरिझॉन्टल वाला एफएस कॉस थीटा, वर्टिकल वाला एफएस साइन थीटा. सो आई विल राइट बेटा याचं पहिलं पिल्लू विच इज लाईक हॉरिझॉन्टल वाला. कोण आहे हॉरिझॉन्टल? एन साइन थीटा. कशासाठी? आय एम व्हेरी सॉरी, एफ एस कॉस थीटा, व्हेरी सॉरी. फ्रिक्शनचा कोण आहे? एफ एस कॉस थीटा हॉरिझॉन्टल. एफ एस कॉस थीटा. एफ एस कॉस थीटाचा काय रोल आहे? रिप्लाय करा पटकन. लुक ॲट द डायग्राम अँड टेल मी व्हॉट इज द रोल ऑफ एफ एस कॉस थीटा. What is the role of Fs cos theta? Come on. Look at the diagram and tell me what is the role of Fs cos theta. चा काय रोल असणार आहे? बोला. Fs चा काय रोल असणार आहे? बोला ना पटकन. 3 फोर्स आहेत ना, एन, एम जी आणि एफ एस. त्यापैकी एफ एस रिझॉल्व्ह झाला 2 कंपोनंट मध्ये. तर हे एफ एस चा रोल, क्या बात साहिल जी, व्हेरी परफेक्ट. टू प्रोव्हाइड सेंट्रीपेटल फोर्स. सो हॉरिझॉन्टल एफ एस कॉस थीटा provides FCP. Very good. But it provides FCP. चला पटकन मला तो जो व्हर्टिकली डाऊनवर्ड वाला आहे ना, तर त्याचा रोल सांगा पटकन. सेकंड वाला बोला. व्हर्टिकल, हा फ्रिक्शन. नाही याचा रोल सांग ना मला. एफ एस साइन थिटाचा पटकन मला रिप्लाय करा. व्हर्टिकल वाला एफ एस साइन थिटाचा रोल सांगा. आय विल बी व्हेरी व्हेरी हॅप्पी. तो एफ एस साइन थिटा काय? चला याचं काम ठीक आहे, चलो